नमस्कार. मी हिमाचल प्रदेशमधल्या चंदीगड विमानतळावर आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर विमानतळ म्हटलं की विमान प्रवास हा नक्कीच समजला जातो. धकाधकीच्या या आयुष्यामध्ये प्रत्येकाचा विमान प्रवास हा पैसे असतात, सर्व काही असतं. मात्र व्यस्त वेळेमुळे जो आहे तो विमान प्रवास टाळला जातो. मी आज विमान प्रवासाच्या निमित्तानं या चंदीगड विमानतळावर आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर चेकिंगच्या दरम्यान अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. व्यसनाधीनतेला या विमानतळाच्या वर जे आहे ते निर्बंध घातले गेल्याचं पाहायला मिळतं. मात्र ज्या विमानामध्ये प्रवास करायचा आहे त्या विमानात बसण्या अगोदर प्रवाशांच्या चेकिंगच्या दरम्यान जे आहे ते गुटखाबंदीला जो आहे तो मोठा निर्बंध घातला जातो. आणि आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर एकीकडे गुटख्याला बंदी असताना दुसरीकडे मात्र एक अजब चित्र जे आहे ते विमानतळावर ठिकठिकाणी पाहायला मिळते. आता साहजिक आहे, विमान प्रवास माझा पहिला आहे, त्यानिमित्तानं विमानतळावर येण्याचा योग जरी घडत असला पहिला तर या ठिकाणी वेगवेगळ्या स्क्रीन लावलेल्या आहेत. जवळपास 4 ते 5 स्क्रीन आहेत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या जाहिराती आपल्याला या स्क्रीनवर पाहायला मिळतात. मात्र आता या ठिकाणी जर आपण जाहिरात पाहिली, एकीकडे गुटखाबंदीला जो आहे तो निर्बंध घातला जातो आहे, प्रवाशांच्या हातून जे आहेत ते गुटखा काढून घेतला जातो आणि डस्टबिनमध्ये फेकला जातो आहे. मात्र हे अजब चित्र बघा इकडे जर पाहिलं असेल तर आपण या स्क्रीनवर प्रेम, माझ्या सहकारीला सांगेल मी प्रेमला की कशा पद्धतीनं राजरोसपणे या ज्या विमानतळावरच थेट विमल गुटखेच्या जाहिराती दाखवल्या जात आहेत. आणि अभिनेत्री प्रसिद्ध असलेले शाहरुख खान असतील, अजय देवगण, वेगवेगळ्या अभिनेत्यांच्या थेट विमलच्या जाहिराती दाखवल्या जात आहेत. नेमकं मग काय सांगायचं आहे का? एकीकडे तुम्ही प्रवाशांनाही निर्बंध लावताय आणि दुसरीकडे संदेश देताय का की विमल खावा म्हणून? एकीकडे हा विरोधाभास कशासाठी? मग येणारा प्रवासी हा चिकित्सक असतो थोडाफार. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं तर एकीकडे व्यसनाधीनतेला तुम्ही मोठी माती देताय, निर्बंध घालताय आणि प्रवाशांच्या त्या गुटख्याच्या काही पुढे असतील त्या डस्टबिनमध्ये टाकल्या जात आहेत, टाकून घेत आहे. आणि दुसरीकडे विमानतळावर विमलच्या जाहिराती काय चाललं आहे काय? त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा चिकित्सक पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. एकीकडे तुम्ही म्हणताय गुटख्याला बंदी आहे विमानात खाणं, दुसरीकडं व्यसनाधीनतेला बंदी आहे. मात्र या विमानतळावर जे आहेत ते बिअरच्या देखील बाटल्या, जी बाटली 200 असेल, 220 रुपयाला असेल, ते 650-700 रुपयाला देखील विकली जाते. त्यामुळे एकीकडे व्यसनाधीनतेला फाटा आणि दुसरीकडे राजरोसपणे विमानतळावर जर अशा जाहिराती प्रसिद्ध होत असतील तर नेमकं यातून साध्य काय करायचं आहे? गुटखाबंदी की गुटख्याला प्रोत्साहन, असा प्रश्न साहजिकच माझ्यासारख्या चिकित्सक पत्रकाराला पडल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद.